विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी राहुल देशमुख गणित कट्टा यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लिमिट आणि कंटिन्युटी या चॅप्टरबद्दल डिस्कस केलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅट्रिसेस या चॅप्टरबद्दल डिस्कस करणार आहोत आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघूयात. आता IPL सुरू झालेलं आहे, तर IPLमध्ये फर्स्ट मॅच जी होती ती मुंबई आणि चेन्नईमध्ये होती. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये होती. तर 2013 पासून मुंबई इंडियन्स एक पण ओपनिंग मॅच जिंकलेली नाही, पण 2013 पासूनच मुंबई इंडियन्सने जवळपास 4 वेळा IPL जिंकलेली आहे. हे सांगायचं माझं उद्दिष्ट असं की आपण JEEची एक्झाम दिलेली आहे आणि JEEच्या एक्झाममध्ये काही मुलांचा कमी स्कोर जरी आलेला असेल तरी आपली अजून फायनल बाकी आहे, म्हणजेच MST CETची एक्झाम बाकी आहे. तर MSTच्या CETच्या एक्झाम्सच्या तयारीला लागेल. तर आपण आता मॅट्रिसेसला स्टार्ट करूयात. आता बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडतो की सर आपण हे शिकतोय पण हे का शिकतोय, म्हणजे मॅट्रिसेसचे ॲप्लिकेशन्स का, म्हणजे मॅट्रिसेस जाऊ द्या, तर आपल्याला या मॅथ्सचे ॲप्लिकेशन्स काय. तर आता तुम्ही जे स्क्रीनवरती बघितलं किंवा जे स्क्रीनवरती झालं, जे रोटेशन झालं किंवा जे रिफ्लेक्शन झालं, हे सगळे जे हे मॅट्रिसेसचे ॲप्लिकेशन आहे. ते कसे आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल व्यवस्थित बोलूयात. पण आज मी आपला टॉपिक स्टार्ट करत आहे. आपला टॉपिक आहे मॅट्रिसेस. तर मॅट्रिसेस म्हणजे काय, तर मॅट्रिसेसवरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते जवळपास 4 मार्काला हा टॉपिक कोणत्या पण पेपरमध्ये आलेला आहे. काही वेळेस हा जवळपास 6 मार्काला पण विचारलेला आहे. त्याच्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट आहे. पण याच्यावरचे क्वेश्चन्स खूप सोपे आहेत. त्याच्यामुळे हे क्वेश्चन्स स्किप करू नका. हा चॅप्टर आधी एक्झामला जाण्याच्या आधी एकदा तरी रिवाईज करा. याच्यावरच्या जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्या एकदा रिवाईज करा. मी या लेक्चरमध्ये त्याच कन्सेप्ट्स एकदा परत तुम्हाला रिवाईज करूनच शिकवणार आहेत की काय काय असतं या चॅप्टरमध्ये. तर मॅट्रिसेस बेसिकली काय असतं, तर रेक्टँग्युलर अरेंजमेंट असते. सो फॉर एक्झाम्पल मी ही अरेंजमेंट घेतो की 2 3 4 -1 0 7. सो ही रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे कारण हा रेक्टँगल आहे. यामध्ये 2 गोष्टी आहेत, याला आपण रोज म्हणतो आणि याला आपण कॉलम म्हणतो. आता यानंतरची जी कन्सेप्ट आहे दॅट इज कॉल्ड एज द ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. सो व्हॉट इज ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. सो ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स या केसमध्ये येते. यामध्ये किती रोज आहेत, 2 रोज आहेत. म्हणून यात टोटल रोज आहेत तुमच्याकडे 2 आणि कॉलम्स किती आहेत, 3. म्हणून ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 2 into 3. सो याला आपण असं लिहिणार 2 × 3. हा 2 into 3 मल्टिप्लाय नाही करायचा. 2 into 3 6 होत नाही. ही ऑर्डर आहे. दिस 2 डिनोट्स द नंबर ऑफ रोज, 3 डिनोट्स द नंबर ऑफ कॉलम्स. सो ही अशी ऑर्डर आहे. मग आता या ऑर्डरच्या नुसार जर मला एलिमेंट्स लिहायचे असतील तर हे नोटेशन आपण पुढे यूज करणार आहोत, म्हणून डिनोट करतो A to 1. A to 1चं मिनिंग काय, तर 2 सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलममध्ये कोणता एलिमेंट येतो, तर हा झाला तुमचा सेकंड रो, हा झाला त्याचा फर्स्ट कॉलम, म्हणून हा एलिमेंट झाला तुमचा A to 1. त्याची व्हॅल्यू येते -1. सिमिलरली तुम्ही A to 3 कॅल्क्युलेट करू शकता. A to 3 येतो तुमचा सेकंड रो थर्ड कॉलम विच इज 7. याच्यावर टाइप्स ऑफ मॅट्रिसेस आहेत. त्या टाइप्स ऑफ मॅट्रिसेसमध्ये जो तुमचा फर्स्ट मॅट्रिक्स येतो तो मॅट्रिक्स येतो तुमचा रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स म्हणजे काय की ज्यामध्ये फक्त एकच रो आहे त्याला रो मॅट्रिक्स म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला हा 2 3 4 हा झाला एक रो मॅट्रिक्स. याची ऑर्डर जर कॅल्क्युलेट केली तर ती 1 × 3, म्हणजे ही व्हॅल्यू जर 1 असेल तर रो मॅट्रिक्स. आणि मग याच्यानंतरच जो येतो तो येतो कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे ज्यामध्ये एकच कॉलम येतो. सो आपण समजा हेच एक्झाम्पल घेऊ 2 3 4. हा येणार तुमचा 3 × 1 कारण 3 रोज 1 कॉलम. सो सिंगल कॉलम असेल तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं कॉलम मॅट्रिक्स. याच्यात तर तुमचा जो तिसरा मॅट्रिक्स आहे तो आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे ज्याचे नंबर ऑफ रोज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम असतील त्या मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. सो नंबर ऑफ रोज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम. एक्झाम्पल डायरेक्ट मी प्रत्येकाचं एक्झाम्पल लिहिल, डेफिनेशन लिहिणार नाही. सो 2 3 7 1. सो याच्यात किती रोज आहेत, 2 रोज 2 कॉलम. किंवा जर आपण हे जरी एक्झाम्पल घेतलं तर इट इज ऑफ द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1 × 1. सो इट इज ऑल्सो मॅट्रिक्स. सो दे आर स्क्वेअर मॅट्रिक्स. ज्यावेळेस नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. नल मॅट्रिक्स, द मॅट्रिक्स इन विच ऑल द एंट्रीज आर 0, म्हणजे सगळ्या एंट्रीज 0 जर असतील तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं नल मॅट्रिक्स. सो या मॅट्रिक्सच्या सगळ्या एंट्रीज 0 आहे. ऑर्डर याचे 2 × 3. सो याला म्हणायचं नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स मीन्स
फर्स्टली इट शुड बी स्क्वेअर, म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स असावा, स्क्वेअर मॅट्रिक्स प्लस नॉन डायगोनल एंट्रीज इक्वल्स टू 0. नॉन डायगोनल एंट्रीज आर 0. म्हणजे नॉन डायगोनल एंट्रीज म्हणजे कोणत्या? आता याचं एक्झाम्पल जर मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केला तर सपोज 1 3 7 आणि हे 0 0 0 0 0 0, याचा डायगोनल कोणता? हे जे एलिमेंट्स येतात हे एलिमेंट्स झाले तुमचे डायगोनल एंट्रीज. आणि याच्या व्यतिरिक्त जे एलिमेंट्स येतील डायगोनलच्या अबव डायगोनलच्या बिलो त्यांना म्हणायचं नॉन डायगोनल एलिमेंट्स. त्यांची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्याला आपण डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय की डायगोनल मॅट्रिक्स पण त्याचे जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत ते सगळे सेम असावेत. बाकीच्या सगळ्या एंट्रीज 0 0 0 0 0 0. किंवा याचं अजून एखादं एक्झाम्पल जर बघायचं झालं आपल्याला तर आपण हे एक्झाम्पल घेऊ शकतो की -2 किंवा -3 घ्या, -3 आणि -3 0 0 0 0 0 0. याला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. म्हणजे डायगोनल एंट्रीज सगळ्या सेम असतात, नॉन डायगोनल एंट्रीज 0 असतात. त्याच्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स मीन्स डायगोनल मॅट्रिक्सच आहे, स्क्वेअर मॅट्रिक्सच आहे, पण त्याच्या ज्या डायगोनल एंट्रीज आहेत त्या 1 1 1 आहेत आणि नॉन डायगोनल एंट्रीज आहेत 0 आहेत. याला आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणतात. युनिट मॅट्रिक्स का म्हणतात? कारण याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 येते. आपण डिटर्मिनंट बद्दल नंतर बोलूयात. अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि सिमिलरली तिथे अजून एक असेल लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय की आता या डायगोनलच्या अबाव ज्या एंट्रीज असते त्या अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ही केस घेऊया की 2 3 7 4 1 इथे 6 घेऊयात 0 0 0. ज्यावेळेस तुमच्या डायगोनलच्या बिलोज एंट्रीज 0 असतील त्यावेळेस त्याला अप्पर ट्रायंग्युलर म्हणतात. आणि ज्यावेळेस तुमच्या डायगोनलच्या अबाव एंट्रीज 0 असतील म्हणजे 7 2 3 -4 11 12 इथे 0 0 0. याची ऑर्डर 3 क्रॉस 3 3 क्रॉस 3 3 क्रॉस 3. सो याच्या डायगोनलच्या अबाव एंट्रीज बघा जर 0 असतील तर याला लोअर ट्रायंग्युलर, डायगोनलच्या बिलो 0 असतील तर अप्पर ट्रायंग्युलर. दुसरं एक कारण याला म्हणण्याचं म्हणजे इथे बघा हा जो ट्रायंगल येतो हा लोअर ट्रायंग्युलर दिसतो आणि याला आपण अप्पर ट्रायंग्युलर म्हणतो. सो या ट्रायंगल त्याच्यामुळे याला ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात, लोअर ट्रायंग्युलर व अप्पर ट्रायंग्युलर. आता याच्यानंतर आपण बघूयात की या मॅट्रिसेसवरती कोणकोणते ऑपरेशन करता येतात. तर मग मल्टिप्लिकेशन झालं, ॲडिशन झालं. त्याच्यानंतर आपण बघूयात की ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस. मग आता मॅट्रिसेसवरती ऑपरेशन्स कोणकोणते असतात? जसे आपलं ॲडिशन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन रिअल नंबर्सवरती असतात तसेच मॅट्रिसेसवरती काही ऑपरेशन्स आहेत. त्यातलं फर्स्ट जे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. ज्यावेळेस आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस मॅट्रिसेसची ऑर्डर ही सेम असावी लागते. म्हणजे जर आपण सपोज 2 क्रॉस 3 मॅट्रिक्स घेत असू की 2 3 4 -1 0 7, जर या ऑर्डरचा आपण मॅट्रिक्स घेतला तर याला हा मॅट्रिक्स याच ऑर्डरच्या मॅट्रिक्स सोबत ॲड होऊ शकतो किंवा सबट्रॅक्ट होऊ शकतो. आणि ते ॲडिशन कशी डिफाईन आहे ते पण बघून घ्या. सो 0 7 -1 3 2 1 इक्वल टू. मग यांची ॲडिशन कशी डिफाईन होते? याची ऑर्डर किती आहे? 2 रोज 3 कॉलम म्हणून 2 क्रॉस 3. यांची जी ॲडिशन आहे ती ॲडिशन ही एंट्री वाईज ॲडिशन करायची. म्हणजे ही फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एंट्री, याची पण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एंट्री ॲड करायची. सो 2 + 0 2 2 + 7 9 4 - 1 म्हणजे 4 + -1 सो इथे आलं 3. नंतर -1 + 3 म्हणजे 2 2 आणि 8. याची पण ऑर्डर ही 2 क्रॉस 3 येते. सर ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी तुम्हाला कायम ऑर्डर ही सेमच लागते. मग इथे ऑर्डर आपण इथे प्लस किंवा मायनस म्हणजे काय, फक्त याला मायनस मायनस करत चालायचं, बाकी काहीच नाही. सो ॲडिशन आणि सबट्रॅक्शन तुमची ऑर्डर सेम असावी. पण ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशनबद्दल बोलता तर त्यावेळेस एक मॅट्रिसेसनं एक प्रॉपर्टी फॉलो केली पाहिजे. ती प्रॉपर्टी म्हणजे जर फर्स्ट मॅट्रिक्सची सपोज ऑर्डर ए मॅट्रिक्स आहे, मॅट्रिसेसला आपण कॅपिटल लेटर्सने डिनोट करतो, त्याची जर ऑर्डर ही m क्रॉस n असेल तर जर दुसरा मॅट्रिक्स आहे की आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करायचं आहे तर या दुसऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही n क्रॉस pच असावी. n क्रॉस p का? हे mn काही पण असू शकतात. हा n आणि हा n म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स
ऑफ ए मस्ट बी इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ बी. जर ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत असेल तरच आपण यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो मॅट्रिक्स तुम्हाला मिळतो त्याची ऑर्डर येते एम क्रॉस पी. याचं एक्झाम्पल घेतो, सोपं एक्झाम्पल घेतो म्हणजे लगेच लक्षात येईल. आपण एक्झाम्पल घेऊया. आपला मॅट्रिक्स घेऊया आपण 2x2 ऑर्डरचा. तर इथे आपण लिहूयात 1 2 -1 0. ठीक आहे. आणि दुसरा हा झाला तुमचा ए मॅट्रिक्स. तुमचा बी मॅट्रिक्स आपण घेऊयात. आता याच्यात किती कॉलम्स आहेत? 2 आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात रोज किती असावेत दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये? त्यात पण 2 रोज असावेत. 2 रोज आपण घेऊयात आणि कॉलम एकच ठेवूया म्हणून हा 2 × 1. इथे आपण लिहूयात 7 आणि 2. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन कसं डिफाईन आहे बघा. तर a × b इज इक्वल्स टू a × b. आता मी जसं थेरी सांगितली की याची जी ऑर्डर येते ती m × p येते, म्हणून a × b ची ऑर्डर किती येणार आहे? हा 2 आणि हा 1. हे दोन्ही गेलेत, गायब झालेत. सो हा 2 आणि हा 1. मग याची ऑर्डर येते 2 × 1. पण ही कशी कॅल्क्युलेट करायची? तर सिम्पल आहे. तर 2 × 1 लिहित असताना याचा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय करायचा. सो फर्स्ट रो 1 × 7 प्लस 2 × 2. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. इथे लिहित असताना सेकंड रो फर्स्ट कॉलम. सो सेकंड रो किती येणार इथे? -1 × 7 प्लस 0 × 2. सो याला जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर तुम्हाला हा मिळेल बघा 11 आणि -7. याची ऑर्डर आहे 2 × 1. हा झाला तुमचा मॅट्रिक्स ए बी मॅट्रिक्स. मग आता याच्यावरूनच तुमच्या लक्षात येतं की ए बी इज नॉट इक्वल्स टू बी ए. वाय? इथे बघा ए बीची ऑर्डर 2 × 1 येते आणि बी ए डिफाईन होईल का इथे? बी ए काय आहे? त्याची ऑर्डर किती आहे? 2 × 1. बीची ऑर्डर आहे 2 × 1. एची ऑर्डर किती आहे? 2 × 2. हे दोन्ही सेम नाही आहेत. नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स इन बी इज नॉट सेम एज नंबर ऑफ रोज इन ए. त्याच्यामुळे यांचं मल्टिप्लिकेशनच पॉसिबल नाही. नॉट पॉसिबल. म्हणून ए बी आपण असं डायरेक्टली लिहू शकतो की ए बी इज नॉट इक्वल्स टू बी ए. हे पॉसिबलच नाही आहे. त्यामुळे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ही नॉट कम्युटेटिव्ह असतं. सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. म्हणजे ए बी इज नॉट इक्वल्स टू बी ए असतो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये. कायमच असेल असं नाही, पण इन जनरल ए बी इज नॉट इक्वल्स टू बी ए. त्याचं एक्झाम्पल असं पण एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल्स कन्स्ट्रक्ट करू शकता. याच्यानंतर आपण बोलूयात की स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय. मल्टिप्लिकेशन मॅट्रिसेसचे 2 आहेत. एक 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आणि दुसरं म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर म्हणजे हा एक रिअल नंबर असतो आणि एखाद्या रिअल नंबरने जर आपण मॅट्रिसेसला मल्टिप्लाय करत असू तर आपल्याला रिझल्टंट काय मिळतं. म्हणजे आपण एक मॅट्रिक्स घेऊया. सपोज 2 0 4 7. हा आपला ए मॅट्रिक्स आहे. मग याला जर मी एखाद्या स्केलरने, स्केलर माझा कोणता पण रिअल नंबर, सपोज मी याला 7ने मल्टिप्लाय करतो तर 7 × ए. हा कसा मल्टिप्लाय करायचा? तर हा 7 प्रत्येक एंट्रीला मल्टिप्लाय करत चालायचा. म्हणून इथे येणार 2 × 7 0 × 7 4 × 7 7 × 7. तर हे टोटल किती आलं तुमचं? 14 0 28 49. हे असं तुमचं स्केलर मल्टिप्लिकेशन डिफाईन असतं. हे दोन्ही वेगवेगळे. ठीक आहे. तर इथे तुम्ही 7 कोणत्या जरी साईडनं मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडत नाही, पण आपण मोस्टली लेफ्ट हँड साईडने मल्टिप्लाय करतो. सो हे झालं तुमचं स्केलर मल्टिप्लिकेशन. हे झालं ऑपरेशन ऑन मॅट्रिसेस. याच्यानंतर आपण मॅट्रिसेसचा ट्रान्सपोज कसा डिफाईन असतो ते बघूया. जर आपला मॅट्रिक्स ए असेल तर ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स हा ए डॅशने डिनोट होतो. हा कसा डिफाईन आहे? जर एखादा मॅट्रिक्स असेल की सपोज तो असेल 2 7 0 1 3 2. याची ऑर्डर किती आहे? 2 × 3. याचा जो ट्रान्सपोज आहे तो ट्रान्सपोज असा डिफाईन असतो की जो रोज असेल ना त्याला कॉलम्समध्ये कन्वर्ट करायचा. म्हणजे 2 7 0 फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम, सेकंड रो बिकम्स सेकंड कॉलम, 1 3 2. याची जी ऑर्डर येते ती ऑर्डर येते 3 × 2. याच्या रिव्हर्स होते.
हा झाला ट्रान्सपोज, ही झाली त्याची डेफिनेशन किंवा हे एक्झाम्पल झालं ट्रान्सपोजचं. मग आता या ट्रान्सपोजच्या काही प्रॉपर्टीज आहेत. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी म्हणजे जर दोन मॅट्रिक्स असतील आणि त्यांच्या ॲडिशनची जर तुम्ही ट्रान्सपोज घेत असाल तर इट इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. सेकंड, ए ट्रान्सपोज आणि आपण त्याचा जर ट्रान्सपोज घेतला तर तो इक्वल्स टू एच येतो. बघा आता याचा जर ट्रान्सपोज घेतला तर हाच येणार आहे, कारण याचा काय होणार, फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम म्हणजे हा मिळेल, सेकंड रो बिकम्स सेकंड कॉलम, थर्ड रो बिकम्स थर्ड कॉलम. त्याच्यामुळं ए ट्रान्सपोज आणि याचा ट्रान्सपोज इक्वल्स टू ए. थर्ड येतो तुमचा, जर ए बी असेल, दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल आणि त्यांचा जर ट्रान्सपोज काढला तर तो येतो बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. ठीक आहे, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. आता या ट्रान्सपोजवरनं एक प्रॉपर्टी आहे, एक वेगळ्या टाईपचे मॅट्रिसेस डिफाईन होतात, त्यांना म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिसेस किंवा सिमेट्रिक मॅट्रिक्स जर आपण एकाबद्दल बोलत असू तर सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय असतो की ज्यावेळेस तुमचा ए इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज असेल त्या मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. तर हा फाइंड आउट करण्यासाठी सिंपल आहे, एक्झाम्पल घेऊयात आपण डायरेक्टली 2x2चंच एक्झाम्पल घेतो. सो 2 3 3 7. ठीक आहे, हा जर आपला ए असेल तर याचा ए ट्रान्सपोज किती असेल बघा बरं. याचा ए ट्रान्सपोज 2 3, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, 3 7. हे दोन्ही इक्वल आलेत म्हणून हा झाला तुमचा सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे अबॉव डायगोनल एंट्रीज आणि बिलो डायगोनल एंट्रीज जर सेम येत असतील, म्हणजे हे 2x2च्या केसमध्ये पॉसिबल आहे, 3x3 मध्ये वेगळी केस येते, पण ए इज इक्वल्स टू जर ए ट्रान्सपोज असेल तर त्याला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. आता यातच या सिमेट्रिक मॅट्रिक्सेसमध्येच अजून एक दुसरा टाईप येतो, तो म्हणजे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर स्क्यू सिमेट्रिक म्हणजे काय, ए इक्वल्स टू मायनस ए ट्रान्सपोज ज्यावेळेस असेल, जर तुमचा मॅट्रिक्स ए असेल आणि इक्वल्स टू मायनस ए ट्रान्सपोज विथ डायगोनल एंट्रीज इक्वल्स टू 0, विथ डायगोनल एंट्रीज त्याच्या 0 असाव्यात, डायगोनल एंट्रीज 0, त्याला स्क्यू सिमेट्रिक म्हणतात. एक्झाम्पल त्या टाईपचंच आपण एक्झाम्पल कन्स्ट्रक्ट करूयात. तर डायगोनल एंट्रीज काय असाव्यात त्याच्या 0, आपण 3x3ची केस बघूयात. आणि ज्या नॉन डायगोनल एंट्रीज असतील, इथे सपोज मी 3 2 1 जर घेत असेल तर इथे माझा -3 आला पाहिजे, हा इथे -2 आला पाहिजे आणि इथे -1 आला पाहिजे. सो हा जो मॅट्रिक्स आहे तुमचा, हा तुमचा आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता याचा ट्रान्सपोज कॅल्क्युलेट करा बरं. ट्रान्सपोज किती येतो बघा बरं. तर याचा ट्रान्सपोज येतो 0 3 2 0 3 2, नंतर -3 -2, नंतर इथे 0, इथे 1, इथे -1, इथे 0. आपण यातनं जर मायनसने मल्टिप्लाय केलं याच्यातनं जर -1 कॉमन घेतला तर काय मिळेल, डायरेक्टली आपल्याला मिळेल 0 3 2 -3 0 1 -2 -1 0. म्हणजे हा झाला -a इंटू ए. म्हणजे ए इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज सिमेट्रिकसाठी ए इज इक्वल्स टू -a ट्रान्सपोज प्लस त्याच्या डायगोनल एंट्री ज्या 0 असाव्यात तर तो स्क्यू सिमेट्रिक होतो. या स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सची एक इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे की स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स जर ऑड ऑर्डरचा असेल तर त्याचा डिटर्मिनंट हा कायम 0 असतो. ऑड ऑर्डर म्हणजे 3x3 किंवा 5x5 या ऑर्डरचा जर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट हा डायरेक्टली 0 येतो. तर आपण स्टडी करतो ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, एक तर मायनर आणि दुसरी म्हणजे कोफॅक्टर. तर फर्स्ट येते तुमची मायनर ही कन्सेप्ट, मायनर ऑफ ॲन एलिमेंट. ते कसं मी एक्झाम्पलनेच आपण ते एक्झाम्पल्सनेच बघूया. आणि दुसरा जो येतो तो येतो कोफॅक्टर ऑफ एलिमेंट. आणि मग कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट नंतर तुमचा डिफाईन होतो कोफॅक्टर मॅट्रिक्स. तर तो कसा फाइंड आउट करायचा ते पण आपण बघूया. ठीक आहे, कन्सेप्ट सोपे आहेत. एक्झाम्पल घेऊयात डायरेक्टली. सपोज तुमचा एखादा मॅट्रिक्स असेल, ठीक आहे, तर A11 A12 A13 हे कशा पोझिशन्सवरनं ठरतं, फर्स्ट रो सेकंड कॉलम, इथे
सेकंड रो फर्स्ट कॉलम A21 A22 A23 A31 A32 A33. सो असा हा आपला जनरल मॅट्रिक्स 3x3 ऑर्डरचा डिनोट होतो. मग आता मायनर कसे डिफाईन करायचे, तर मायनर ऑफ जर तुम्हाला A11 कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याला आपण म्हणतो M11. ठीक आहे, यातले मी 1-2च एक्झाम्पल घेतो. तर M11 कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला फक्त जो फर्स्ट रो आहे, आपण एक्झाम्पल घेतो इथे. सो सपोज तुमचा हा बी मॅट्रिक्स आहे 3 0 7 -4 -2 -1 24 and 3 -3 करा. चला कॉम्प्लिकेटेड करू. ठीक आहे, 3 ओके. आता यामध्ये आपल्याला जर मायनर ऑफ 11 फाइंड आउट करायचं असेल तर M11 पोझिशन कुठे, तर या एलिमेंटची M11 पोझिशन आहे. मग याचा मायनर कसा फाइंड आउट करायचा, तर याचा जो रो आहे आणि याचा जो कॉलम आहे तो डिलीट केल्यानंतर जो काय उरेल त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा. तो येतो -2 -1 4 3 इक्वल टू किती येणार, -2 × 3 -1 × 4 इक्वल टू -6 + 4 म्हणजेच -2. सो M11 झाला तुमचा मायनर ऑफ A11 इक्वल टू -2. यालाच आपण म्हणतो मायनर ऑफ A11. ठीक आहे. आता एखादा जनरल दुसरा एखादा फाइंड आउट करूया की आपल्याला सपोज मायनर ऑफ A32 फाइंड आउट करायचा आहे. सो M32 कसा फाइंड आउट करणार, जो 32 एलिमेंट आहे 32 पोझिशनचा एलिमेंट कुठे, इथे. सो 32 इथे. मग या 32चा मायनर कॅल्क्युलेट करत असताना त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करायचा. हा त्याचा रो डिलीट झाला, हा त्याचा कॉलम डिलीट झाला. ज्या काही एंट्रीज उरतील त्यावेळेला 3 7 -4 -1 त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा. तो किती येतो, 3 × -1 -7 × -4. जर आपण याला कॅल्क्युलेट केलं तर हा येतो -3 + 28 = 25. हा झाला तुमचा मायनर ऑफ 32 एलिमेंट किंवा A32 एलिमेंट जो काय असेल. याच्यानंतर जो डिफाईन होतो तो येतो तुमचा कोफॅक्टर. कोफॅक्टर म्हणजे काय, हे मायनरबद्दल. आता कोफॅक्टर पण खूप सोपी कन्सेप्ट आहे की जर एखादा नॉर्मल AIJ एलिमेंट असेल तर त्याला आपण CIJ म्हणतो, कोफॅक्टर ऑफ IJth एलिमेंट इक्वल्स टू -1 I + J × तुमचा MIJ. MIJ म्हणजे इथेच 3 2 I ची व्हॅल्यू 3 J ची व्हॅल्यू 2 या टाईपचा. सो 3 2. सो सेम थिंग. मग आता इथे आपण कॅल्क्युलेट करूयात की M11चा कोफॅक्टर किती असेल, तर M11चा किती असेल, C11 किती असेल, -1 + 1 + 1 × MIJ म्हणजे M11 ची व्हॅल्यू किती आहे, M11 याची व्हॅल्यू आहे तुमची -2 म्हणजे -1 / 2 × -2. तर याची व्हॅल्यू किती आली, हा 1 आणि हा -2. सो C11 आला तुमचा -2. हा झाला तुमचा कोफॅक्टर ऑफ दिस एलिमेंट. आता M32 जर तुम्हाला कोफॅक्टर फाइंड आउट करायचा असेल तर तो असेल C32. याची व्हॅल्यू काय येईल तुमची -1 / 3 + 2 × त्याचा मायनर किती आलेला आहे तुमचा 25 म्हणून हा 25 आणि -1 / 5 म्हणजे -1 × 25 म्हणजेच हा आला तुमचा -25. ठीक आहे. सो या मॅट्रिक्सला म्हणायचं किंवा या एलिमेंटला म्हणायचं कोफॅक्टर ऑफ 32 एलिमेंट A32 एलिमेंट. मग कोफॅक्टरचा जो मॅट्रिक्स असेल त्या मॅट्रिक्सला आपण म्हणतो कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि कोफॅक्टर मॅट्रिक्सवरनं आपल्याला ॲडजॉइंट कॅल्क्युलेट करता येतो. तो कसा आपण ते एका मिनिटात बघूयात. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर त्याला आपण C ने डिनोट जर केलं तर C = सपोज आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स घेतोय तर तो येतो तुमचा C11 C12 C13 C21 C22 C23 C31 C32 C33. हा झाला तुमचा कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि आता याच्यानंतर जी महत्त्वाची कन्सेप्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स. सो ॲडजॉइंट ऑफ आपला ओरिजिनल A होता म्हणून ॲडजॉइंट ऑफ A इक्वल्स टू असतो कोफॅक्टर ऑफ A. जो मॅट्रिक्स कोफॅक्टर मॅट्रिक्स असेल त्याचा ट्रान्सपोज. ठीक आहे, त्याला म्हणायचं ॲडजॉइंट ऑफ A. मग आता या ॲडजॉइंटच्या काही प्रॉपर्टीज आहेत की ॲडजॉइंट ऑफ AB, ॲडजॉइंट ऑफ AB जर तुम्ही कॅल्क्युलेट करत असाल तर तो येतो ॲडजॉइंट ऑफ B × ॲडजॉइंट ऑफ A. इथे उलटं होतं, रिव्हर्स लॉ म्हणतात त्याला की ॲडजॉइंट ऑफ AB जर असेल तो ॲडजॉइंट ऑफ B × ॲडजॉइंट ऑफ A होतो. सेम आपण याच्या बाबतीत पण बघितलेलं आहे. कशाच्या बाबतीत,
तर ट्रान्सपोजच्या बाबतीत जर ए बी ट्रान्सपोज असेल तर तो बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज होतो. तर इथे पण ॲडजॉइंट ऑफ ए बी असेल तर तो ॲडजॉइंट ऑफ बी इंटू ॲडजॉइंट ऑफ ए होतो. या ॲडजॉइंटवरनं आता आपण नवीन कन्सेप्ट डिफाईन करणार आहोत, त्याला म्हणतात इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा त्याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण इथे यूज करूया. तर मित्रांनो, आपण कोफॅक्टर्स बघितले तर आपण इन्व्हर्स बघण्याच्या आधी काही कोफॅक्टर्सच्या प्रॉपर्टीज बघूयात. त्यामध्ये जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे की एक्सपान्शन ऑफ द डिटरमिनंट अलॉंग एनी रो अँड एनी कॉलम, ती प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे. सो एक्सपान्शन ऑफ डिटरमिनंट अलॉंग अ रो किंवा यू कॅन टेक दिस एज कॉलम ॲज वेल, रो और कॉलम. डायरेक्टली क्वेश्चन्स आहेत की याची व्हॅल्यू काय, म्हणजे जर एक्सपान्शन दिलेलं असेल तुम्हाला त्याची व्हॅल्यू डायरेक्टली विचारते. अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारलेले आहेत CET मध्ये. आता आपण बघूयात की एक्सपान्शन ऑफ डिटरमिनंट अलॉंग एनी रो और कॉलम म्हणजे काय. सिम्पल आहे. काय काही वेळेस काय होतं की आपण CIJ आपण कोफॅक्टर्सला डिनोट केलेलं आहे, तर काही वेळेस कॅपिटल AIJ म्हणजे कोफॅक्टरच असतो की कॅपिटल AIJ सेम एज CIJ म्हणजेच कोफॅक्टर ऑफ AIJ. सो कोफॅक्टर ऑफ AIJ. ठीक आहे. मग आता हा जो AIJ असणार आहे तुमचा, याचा कोफॅक्टर आपण AIJ ने डिनोट करूया. मग डिटरमिनंट ऑफ ए जर एखादा मॅट्रिक्स असेल तर याचा डिटरमिनंट ऑफ ए जर आपण फर्स्ट रोजच्या अलॉंग तुम्ही एक्सपांड करत असाल तर इट इज व्हेरी सिम्पल. फर्स्ट रोचे एलिमेंट काय असतात, A11 हा त्याचा कोफॅक्टर प्लस A12 इंटू A12 प्लस A13 इंटू A13. सो एक्सपान्शन ऑफ डिटरमिनंट अलॉंग फर्स्ट रो. तर डिटरमिनंटची व्हॅल्यू ही अशी पण कॅल्क्युलेट करता येते. दुसरं जर आपण सेकंड रोच्या अलॉंग एक्सपांड करत असू तर ती येते A21 इंटू A21 प्लस A22 इंटू A22 प्लस A23 इंटू A23. हा झाला डिटरमिनंट एक्सपान्शन ऑफ डिटरमिनंट अलॉंग सेकंड रो. सिमिलरली तुम्ही कॉलमसाठी पण करू शकता. तर कॉलममधले एलिमेंट्स कसे असतील, तर कॉलम जर आपण सपोज सेकंड कॉलम घेत असो तर सेकंड कॉलमचा एलिमेंट काय येणार आहे तुमचा, फर्स्ट एलिमेंट असेल तुमचा 1 2 म्हणून इथे A12 प्लस सेकंड एलिमेंट असेल तुमचा A22 म्हणून इथे येणार A22 प्लस थर्ड एलिमेंट असेल तुमचा A32 इंटू A32. तर या सगळ्या डिटरमिनंटच्या व्हॅल्यूज येतात. या सगळ्याच्या यांचं जे आन्सर येतं ते डिटरमिनंट ऑफ एच असतं. याच्यानंतरचा जो आहे मात्र तो म्हणजे तुमचा, जर एखाद्या एलिमेंटचे मी कोफॅक्टर्स घेतले आणि त्या एलिमेंट्सला जर दुसऱ्या रोच्या कोफॅक्टर्सने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येतं. सपोज मी आता फर्स्ट रोचे एलिमेंट्स घेतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. सपोज मी फर्स्ट रोचे एलिमेंट घेतले आणि त्याला सेकंड रोच्या कोफॅक्टरने मल्टिप्लाय केला. A11 इंटू A21 प्लस A12 इंटू A22 प्लस A13 इंटू A23. तर याची व्हॅल्यू ही कायम 0 असते. कोणता पण रो आणि ते त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या पण रोचे जर आपण कोफॅक्टर्सने मल्टिप्लाय केलं तर त्यांचं कॉम्बिनेशन हे कायम 0 असतं. ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करण्याची पण गरज नाही, याचा आन्सर डायरेक्टली 0. एक्झाम्पल घेऊयात, सोपं एक्झाम्पल घेऊयात 3x3चं. 1 3 0 4 6 4 3 -1 2. आता हे एक्झाम्पल घेऊयात. आता याचे कोफॅक्टर जर फाइंड आउट केले तर A11 किती असेल, A11 असेल तुमचा -1 + 1 इंटू 6 इंटू 2 12 12 + 4 16 म्हणजे हा 16 आला A12. A11 किती असेल, A12 असेल तुमचा -1 + 2 इंटू हा या एलिमेंटचा कोफॅक्टर फाइंड आउट करतो म्हणून रो डिलीट. -1 + 1 + 2 इंटू 4 इंटू 2 8 -12 म्हणजे हा आला -4 म्हणजे तुमचा आन्सर येतो 4. आणि A13 किती असेल, A13 असेल -1 + 1 + 3 इंटू -4 -18 म्हणजे -22 म्हणजे याचा आन्सर -22 असेल. ठीक आहे. तर हे झाले आता तुमचे कोफॅक्टर्स ऑफ द फर्स्ट रो. याला जर मी सेकंड रोच्या एलिमेंट्सने मल्टिप्लाय केलं म्हणजे जर ही क्वांटिटी कॅल्क्युलेट केली की A21 इंटू A11 प्लस A22 इंटू A12 प्लस A23 इंटू A13, ही क्वांटिटी बघा डायरेक्ट 0 येते. A21 ची व्हॅल्यू किती आहे 4 इंटू 16 प्लस 6 इंटू 4 प्लस 4 इंटू -22. करा कॅल्क्युलेट. 64 प्लस 16 प्लस हे किती आलं -88. सॉरी, दिस इज नॉट 16, दिस इज 24.
या दोघांचे ॲडिशन किती 88 मायनस 88 याची व्हॅल्यू 0च येणार. ऑलवेज लक्षात घ्यायचं, जर वेगळे कोफॅक्टर्स असतील तर त्यांची जी कॉम्बिनेशन आहे ते कायम 0च येतं. सो ही प्रॉपर्टी खूप महत्त्वाची की कोफॅक्टरच्या टर्म्समध्ये डिटर्मिनंटचं एक्सपान्शन. या टाईपचे क्वेश्चन्स आहेत सीईटीमध्ये. याच्यानंतर आपण बघूयात की इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स म्हणजे काय असतो आणि तो कसा फाइंड आउट. आपण बघूयात इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. याला आपण जर ए असेल तर त्याचा इन्व्हर्स आपण ए इन्व्हर्सने डिनोट करतो. प्रॉपर्टी खूप सिंपल आहे. ए इन्व्हर्स म्हणजे काय, तर असा मॅट्रिक्स, त्या मॅट्रिक्सने जर आपण दुसऱ्या मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं तर त्याची ही व्हॅल्यू आयडेंटिटी मॅट्रिक्स आला पाहिजे. म्हणजे एला जर ए इन्व्हर्सने आपण मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लिकेशन कसं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम या टाईपचं मल्टिप्लिकेशन, तर त्याची व्हॅल्यू तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाली पाहिजे. 3x3च्या केसमध्ये किती असेल, ए इंटू इन्व्हर्स इक्वल्स टू 1 1 1 हा 3x3चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. असं जर तुमचं येत असेल तर त्या ए इन्व्हर्सला म्हणायचं इन्व्हर्स ऑफ ए. मग इन्व्हर्स कधी एक्झिस्ट करतो, सो इन्व्हर्स एक्झिस्ट इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे नॉन सिंग्युलर असावा. एखादा मॅट्रिक्स हा इन्व्हर्टिबल कधी असतो की ज्यावेळेस तो नॉन सिंग्युलर असतो. इन्व्हर्टिबल म्हणजे ज्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. ठीक आहे, सो इन्व्हर्स एक्झिस्ट इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. याचा जो फॉर्म्युला आहे त्याला दोन मेथड आहेत. एक तर तुम्ही एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने करू शकतात, पण रो ट्रान्सफॉर्मेशन हे तुम्ही स्टडी करू शकता, त्याच्यामुळे मी ते रिवाइज करणार नाही. आपण ए इन्व्हर्सचा डायरेक्ट फॉर्म्युला बघूया. तो असतो 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. तर ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. याला आपण रिअरेंज करूयात. या फॉर्म्युल्याला कसं लिहिता येईल, ही कॉन्स्टंट आहे, डिटर्मिनंट ऑफ ए हा एक रिअल नंबर आहे, इंटू ए इन्व्हर्स इक्वल्स टू ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू, हे लक्षात घ्या, हा मॅट्रिक्स नाही, डिटर्मिनंट ऑफ ए इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. तिने आपण याला म्हणजे हे स्केलर टाईपचं मल्टिप्लिकेशन आहे. आता याला मी एने मल्टिप्लाय करतो, म्हणजे मला किती मिळेल, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू, सॉरी इथे एने मल्टिप्लाय करतोय म्हणून इथे ए एक येणार, इथे ए इन्व्हर्स इक्वल टू ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता राईट हँड साईडला दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आहे, लेफ्ट हँड साईडला या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आहे, स्केलर आहे. ए इंटू ए इन्व्हर्सची व्हॅल्यू आय असते. सिमिलरली ए इन्व्हर्स इंटू एची पण व्हॅल्यू ही आयच असते. त्याच्यामुळे इथे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय इज इक्वल्स टू ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, हा तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा मॅट्रिक्स आपण या मॅट्रिक्सवरती फोकस करूया की डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय कसा असतो. तर 3x3च्या केसमध्ये तो कसा येईल बघा, तर तो येईल डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट ऑफ ए. असा का, कारण तो आयडेंटिटी मॅट्रिक्सला आपण डिटर्मिनंट ऑफ एने मल्टिप्लाय करतोय, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या प्रत्येक एंट्रीला आयने मल्टिप्लाय करायचं. इक्वल टू काय येतो बघा बरं, इथे येतो ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, तर ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए तुमचा असा मॅट्रिक्स येतो. मग आता जर मी असं विचारलं की ए इंटू ॲडजॉइंट ऑफ एचा डिटर्मिनंट किती, म्हणजे आता मी नवीन कन्सेप्ट विचारतोय की डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए याची व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर त्याचा डिटर्मिनंट म्हणजेच या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट, आणि या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो येतो मॉड ऑफ ए रेस टू 3. ठीक आहे, तो येतो मॉड ऑफ ए रेस टू 3. हे कसं फाइंड आउट केलं, तर याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचा. याचा डिटर्मिनंट अप्पर ट्रँग्युलर आणि लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्सचं कसं काढायचं ते आपण बघूयात. ठीक आहे, तर ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए याची मॉड ऑफ ए क्यूब येतं 3/3 साठी. 2/2 असेल तर एवढाच मॅट्रिक्स येणार, मॉड ऑफ ए स्क्वेअर येणार. एन क्रॉस एन असेल तर मॉड ऑफ ए रेस टू एन असेल. तर हे लक्षात घ्या की ए इंटू ॲडजॉइंट ऑफ एचा डिटर्मिनंट हा तुमचा मॉड ऑफ ए क्यूब असतो. मग यात अजून काय ॲडजस्टमेंट करता येतात का आपल्याला, तर याच्यात आपण असं पण फाइंड आउट करू शकतो की आपला ए इन्व्हर्सचा डिटर्मिनंट किती. मग आता इथे बघा, आपल्याला माहिती आहे ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल्स टू आय असतं. मग डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इन्व्हर्स इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स, आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा कायम 1 असतो. इथे तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इन्व्हर्स लिहिता येतं, आणि म्हणूनच तुमचा डिटर्मिनंट ऑफ ए इन्व्हर्स हा कायम इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए असतो. म्हणजे जर तुम्हाला असा पण प्रश्न आहे डायरेक्टली की फाइंड आउट डिटर्मिनंट ऑफ ए इन्व्हर्स, तिथं ए इन्व्हर्स कॅल्क्युलेट करत नाही बसायचं, तिथे एचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचा, आणि एचा डिटर्मिनंट ए इन्व्हर्सचा डिटर्मिनंट हा 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए असतो.
तर हे एवढं सिम्पल आहे, हे तुम्ही यूज करू शकता. आता यानंतर आपण बघूयात की काही हिंट्स आहेत किंवा या इन्व्हर्सचं ॲप्लिकेशन कुठे आहेत. आपण या इन्व्हर्सचं ॲप्लिकेशन आता बघूया. ही जी आहे ही 3x3ची सिस्टीम आहे, म्हणजे 3 सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल, एक्स वाय झेड चे व्हेरिएबल आहेत. याचं सोल्युशन फाइंड आउट करत असताना जर तुम्हाला त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स माहीत असेल तर ते सोल्युशन तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येतं. पण एक लक्षात घ्या, याचे जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारलेला असेल की व्हॉट आर द सोल्युशन ऑफ दिस वन, त्याचं सोल्युशन फाइंड आउट करत बसू नका. 4 ऑप्शन्स असतील, चारही ऑप्शन्स यात पुट करून बघायचे, कोणता आन्सर तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतं ते तुमचा आन्सर असेल. त्याचे तुमचा वेळ वाचेल, कॅल्क्युलेशन्स वाचतील, लेंदी प्रोसिजर करण्याची गरज नाही. पण इथे थेरी कशी आहे ते मी एका मिनिटात तुम्हाला सांगतो. इथे काय करता येतं बघा, आपण या मॅट्रिक्सला असं पण लिहू शकतो 3 2 -1 1 -3 2 7 4 -1 आणि इथे येतो तुमचा एक्स वाय झेड. तुम्ही याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हा किती आहे 3/3 आहे, हा किती आहे 3/1 आहे. तर यांचं मल्टिप्लिकेशन हे येतं 3/1 इक्वल टू आपण लिहिणार 4 2 3, हा तुमचा 3/1चा. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो AX इज इक्वल्स टू B. मग आता याचं सोल्युशन फाइंड आउट करणे म्हणजे या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणे. या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करता येतात, A इन्व्हर्सने मल्टिप्लाय करा दोन्ही साईडला. तर A इन्व्हर्सने जर मी मल्टिप्लाय केलं तर मला असं मिळेल इक्वल्स टू A इन्व्हर्स इंटू B, म्हणजेच A इंटू A इन्व्हर्स हा आयडेंटिटी असतो, आयडेंटिटी इंटू X इज इक्वल्स टू A इन्व्हर्स इंटू B. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स इज ऑलवेज दॅट मॅट्रिक्स, म्हणून हा X इज इक्वल्स टू A इन्व्हर्स इंटू B. त्यामुळे याच्यावरनं तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू म्हणजे जर A इन्व्हर्स तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज पण इझिली फाइंड आउट करता येतात. तर ही अशी थेरी होती याची. याला सेकंड मेथड आहे की याला रिड्यूस करायचं रो इकॉलॉन फॉर्ममध्ये आणि मग ते सॉल्व्ह करायचं. तर ते मी काही घेणार नाही, ते आपण आता याला सॉल्व्ह करण्याची दुसरी मेथड म्हणजे रो रिड्यूस. या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करण्याची अजून एक मेथड आहे की ज्याच्यामध्ये आपण हे रिड्यूस करतो, हा मॅट्रिक्स रिड्यूस करतो सिंपल मॅट्रिक्समध्ये आणि मग सॉल्व्ह करतो. तर ती पण मेथड तुम्ही यूज करू शकता. ती बोर्डासाठी युजफुल आहे, CET-साठी ती जास्त युजफुल नाही आहे. ठीक आहे, मग आता आपण याच्या पुढचं बघूया. याच्या पुढे आपण बघूयात की काही इम्पॉर्टंट हिंट्स कोणकोणत्या आहेत मॅट्रिसेसमध्ये. मग मॅट्रिसेसचे सोल्युशन्स कसे फाइंड आउट करायचे किंवा मॅट्रिक्स जर दिलेला असेल त्याचा इन्व्हर्स क्विकली कसा फाइंड आउट करायचा, एका मिनिटात आपल्याला इन्व्हर्स कॅल्क्युलेट करता येतो. ठीक आहे, आपण बघूयात काही इम्पॉर्टंट शॉर्टकट्स बघूयात. त्यातला फर्स्ट, जर तुमचा 2x2 मॅट्रिक्स असेल, कोणता पण जनरल 2x2 असेल, सपोज ABCD आहे, तर याचा जो ॲडजॉइंट ऑफ A असतो ना, तो ॲडजॉइंट ऑफ A तुम्हाला एका मिनिटात कॅल्क्युलेट करता येतो. तो ॲडजॉइंट ऑफ A असतो, या दोघांची ऑर्डर रिव्हर्स करायची, म्हणजे Aच्या जागी D लिहायचा, Dच्या जागी A लिहायचा. तर इथे DA आणि या दोघांना मायनस लावायचे, म्हणून -B -C हा झाला याचा ॲडजॉइंट ऑफ A. मग आता ॲडजॉइंट तुम्हाला मिळालेला आहे, इन्व्हर्स कसा काढणार याचा तुम्ही, A इन्व्हर्स इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A. याचा डिटर्मिनंट किती येतो AD - BC इंटू ॲडजॉइंट ऑफ A. ॲडजॉइंट ऑफ A काय आहे तुमचा D - B - C A. हे झालं तुमचं 2x2च्या केसमध्ये. म्हणजे 2x2च्या केसमध्ये तुम्ही इन्व्हर्स इझिली कॅल्क्युलेट करू शकता. याच्यानंतरचा जो येतो तुमचा दुसरी हिंट आहे की जर सपोज, म्हणजे इथे ही हिंट मी ऑलरेडी मेन्शन केलेली आहे की डिटर्मिनंट ऑफ A इन्व्हर्स इक्वल्स टू असतो 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A. तर हे पण लक्षात ठेवा की डिटर्मिनंट ऑफ A इन्व्हर्स हा कायम 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A असतो. तिसरी हिंट, जर क्वेश्चन असं असेल की फाइंड A इन्व्हर्स किंवा A इन्व्हर्स कोणता ऑप्शन आहे, तर तुम्ही A इन्व्हर्स फाइंड आउट करत नाही बसायचं. जे ऑप्शन्स दिलेले असतील ना, तर तुम्हाला प्रॉपर्टी माहिती आहे, A इन्व्हर्स इंटू A इक्वल्स टू काय असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर फक्त या दोघांच्या काहीच एंट्री चेक करायच्या, डायगोनल एंट्रीज कॅल्क्युलेट करायच्या आणि चेक करायचं की मॅच होतं का. मॅच होत असेल तेच आन्सर आहे तुमचं, बाकीच्या ऑप्शन्सला कोणत्याच याला मॅच होणार नाही. तर याचे कसं आहे, एक एक्झाम्पल आहे आपल्या याच्यात प्रॉब्लेम्समध्ये, ते आपण सेकंड व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथी प्रॉपर्टी तुम्ही म्हणू शकता किंवा चौथी हिंट या बाबतीत म्हणू शकता की काय घेतली होती मी, आठवते AB डिटर्मिनंट ऑफ AB. हा, तर चौथी हिंट आहे आपली की जर AB असेल तर ABचा जो इन्व्हर्स असतो ना, तर तो
बी इनवर्स इंटू ए इनवर्स असतो. ठीक आहे, हा ए इनवर्स इंटू बी इनवर्स नसतो. जसं ॲडजॉइंटच्या बाबतीत ट्रू आहे की ॲडजॉइंट ऑफ ए बी इज इक्वल्स टू ॲडजॉइंट ऑफ बी इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, किंवा ट्रान्सपोज ऑफ ए बी इज इक्वल्स टू ट्रान्सपोज ऑफ बी इंटू ट्रान्सपोज ऑफ ए. तर ही एक हिंट आहे. त्याच्यानंतर पाचवी हिंट आहे की जर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असेल, अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर जर मॅट्रिक्स असेल, तर याचा जो डिटर्मिनंट असतो, डिटर्मिनंट इज ऑलवेज इक्वल्स टू प्रॉडक्ट ऑफ द डायगोनल एंट्रीज. एक्झाम्पल घेतो डायरेक्टली बघा. सो 3 2 7 1 2 3 0 0 0 हा कोणत्या टाईपचा मॅट्रिक्स आहे? अप्पर ट्रायंग्युलर. का? कारण बिलो डायगोनल एंट्री ज्या 0 आहेत म्हणून अप्पर ट्रायंग्युलर. याचा जो डिटर्मिनंट आहे याचा कॅल्क्युलेट करत बसायचा नाही, डायरेक्ट कॅन्सल लिहायचं. 3 × 2 × 7 3 × 2 × 7 तुम्ही कॅल्क्युलेशन्स करून बघा, तुम्हाला हेच आन्सर मिळेल. सो 3 × 2 6 6 × 7 42. मग सेम थिंग लोअर ट्रायंग्युलर जरी असेल तरी त्याचा डिटर्मिनंट हा सेमच येतो. ठीक आहे. सिक्स्थ असतं तुमचं की डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ एच असतो. म्हणजे ए ट्रान्सपोजचा आणि एचा डिटर्मिनंट हा कायम सेम. ही तुमची सिक्स्थ हिंट आहे, इम्पॉर्टंट हिंट आहे. याच्यानंतर सेवन्थ असतो की जो तुमचा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असतो. स्क्यू सिमेट्रिक म्हणजे काय? ए इज इक्वल्स टू मायनस ए ट्रान्सपोज किंवा ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू मायनस ए, दोन्ही अलाउड आहेत. ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू मायनस ए जर येत असेल तर त्याला स्क्यू सिमेट्रिक म्हणतात, विथ डायगोनल एंट्रीज इक्वल्स टू 0. तर याचा जो डिटर्मिनंट असतो ना, जर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स हा 1 × 1 किंवा 3 × 3 किंवा 5 × 5 किंवा 7 × 7 या ऑर्डरचा जर असेल, म्हणजे ऑड ऑर्डरचा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल, तर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 0. याला आपण स्क्यू सिमेट्रिक म्हणतो. आता या हिंट वापरून आपण काही एक्झाम्पल्स हे लिटरली 10 सेकंदात सॉल्व्ह करू शकतो. तर ते कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. माझे इंस्टाग्राम ID मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि याच्या आधीच्या व्हिडिओच्या ज्या लिंक्स आहेत त्या पण मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. तर प्लीज शेअर करा, कमेंट करत चला तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात. तुम्हाला वाटत असेल अजून एखाद्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवावेत तर प्लीज ते मला सजेस्ट करा, कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.